श्री गुरुचरण सरोज रज नीज मनो मुकुर सुधारु बरनव रघुबर बीमल जशु जो दायकु फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमरे पवन कुमार बल बुद्धि विद्या देई मोय हरयु कलेश विकार। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। हनुमान जयंती आहे 2 एप्रिल, वार आहे गुरुवार। बघा, थोडंसं इथे कन्फ्युजन आहे, कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 1 तारखेला सकाळी स्टार्ट होते आणि ती 2 तारखेला 7:41 ही पौर्णिमा आहे। तर नेमकं आपण हनुमान जयंती कधी साजरी केली पाहिजे? बघा, आपण हनुमान जयंती पासून आपल्याला एक खूप छान सुंदर अशी सेवा करायची आहे। यामुळे तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। तर ती सेवा कोणती आहे, ती सेवा कशी करायची आहे आणि हनुमान जयंती कोणत्या दिवशी साजरी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पौर्णिमा आहे 1 तारखेला 7:06 पौर्णिमा सकाळी स्टार्ट होत आहे आणि 2 तारखेला 7:41 पौर्णिमा समाप्ती होत आहे। तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की आता 2 तारखेला तर पौर्णिमा नाही, तर 2 तारखेला हनुमान जयंती कशी साजरी करावी, का 1 तारखेला आपण हनुमान जयंती साजरी केली पाहिजे? तर बघा, जेव्हा सूर्योदय असतो तर ती तिथी ग्राह्य धरली जाते। म्हणजे आता 2 तारीख आहे, 2 तारखेला सूर्योदयाच्या वेळेस पौर्णिमा आहे, त्यामुळे हनुमान जयंती ही 2 एप्रिलला साजरी होणार आहे। एक हनुमान जयंती म्हणलं की हनुमानच्या मंदिरांमध्ये सुद्धा सप्ताह काळ चालू असतो, त्यात जल्लोष असतो, आनंदाचं वातावरण असतं। बघा, हनुमान जयंती या दिवशी असते पौर्णिमा आणि हनुमान जयंती म्हटलं की म्हणजे लाखो करोडो लोक हे हनुमानजींची सेवा करत असतात। त्यामुळे आपण सुद्धा सेवा केलो या दिवशी तर आपली सुद्धा सेवा 1000 पटीने ती सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं। त्यामुळे या दिवशी आपण नक्कीच सेवा केली पाहिजे। म्हणजे आपल्याला असं सुद्धा वाटतं की रोज देव नसतात का, रोज आपण सेवा करायची नाही का, फक्त हनुमान जयंतीलाच आपण सेवा केली पाहिजे का? तर बघा, तुम्ही रोज सुद्धा सेवा करायला पाहिजे। त्याचबरोबर हनुमान जयंती या दिवशी खास सेवा करायला पाहिजे। तुमच्या आयुष्यात काहीही अडचणी असू द्या, काहीही अडचणी असू द्या, तर इच्छा तुमची पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर हनुमान जयंती या दिवशीपासून एक सुंदर सेवेला सुरुवात करा। तर ती सेवा आहे, आपल्याला 11 दिवस 11 वेळेस हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। हो, आपल्याला 11 दिवस कंटिन्यू 11 वेळेस हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। सेवा म्हणजे सांगताना जरी ती म्हणजे सोपी वाटत असली पण ती तितकी सोपी नाहीये। म्हणजे हनुमानजींना ज्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे त्यांच्याकडूनच ही सेवा करून घेतात। बघा, जर तुम्ही 10 लोक आहेत आणि त्यातल्या 10 लोकांनी या सेवेला सुरुवात केलं तर त्यातील फक्त 8 लोकांच्या या सेवा सक्सेस होत आहेत, असा अनुभव आहे। म्हणजे अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यातील त्या पूर्ण होणार आहेत या सेवेने। तर ही सेवा कशी करायची आहे? बघा, सर्वप्रथम ही सेवा कोणी करू शकतं, तर ही सेवा सगळेजण करू शकतात। म्हणजे स्त्रियांनी नाही केलं पाहिजे वगैरे असं काहीही नियम नाही। मुलगा मुलगी, विवाहित स्त्रिया या विधवा स्त्रिया, पुरुष, आजी आजोबा सगळेजण ही सेवा करू शकतात। तर यासाठी आपल्याला कोणती योग्य वेळ या सेवेसाठी आहे, तर ते आहे बघा, अगदी ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ असते तर तीही या सेवेसाठी उत्तम वेळ मानली जाते। म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे जे पहाटेचे 3:30 ते 5:30 ही जी वेळ आहे तर ती ब्रह्ममुहूर्तावर आपण जर ही सेवा केलो तर त्याचा आणखीन आपल्याला खूप छान अनुभव येईल। या सेवेला आपल्याला हनुमान जयंतीपासून स्टार्ट करायचं आहे। हनुमान जयंती म्हणजे आपल्याला म्हणजे समजा तुम्हाला काही कारणामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठू शकत नसाल तर थोडं काही हरकत नाही। तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमेल ही सेवा तेव्हा या सेवेला सुरुवात करा। फक्त बघा, आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला 11 दिवस ही सेवा करायची आहे तर 11ही दिवस आपल्याला एकच वेळ ठरवायची आहे। त्यामुळे तुम्ही पहिल्याच दिवशी ठरवा की तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये ही सेवा करायला स्टार्ट करायची आहे। ही सेवा करताना आपल्याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का? तर काही कंपल्सरी नाही, तुम्ही पूजा मांडणी करून सुद्धा ही सेवा करू शकतात किंवा देवघराच्या समोर बसून सुद्धा ही सेवा करू शकतात।
दिवा प्रज्वलित करायचा आहे, फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही बुंदीचा लाडूचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा एखादं फळ सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात. आणि त्यानंतर तुमच्या सेवेला सुरुवात करायचा. आणि ही सेवा एकाच बैठकीत करायची आहे. आपल्याला 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणायचा आहे, तर म्हणजे तुम्ही बसल्या ठिकाणी ब्रेक घेऊ शकतात. म्हणजे आता एकदा हनुमान चालीसा म्हणलात, थोडासा ब्रेक घेतलात आणि परत सेकंड टाइम तुम्ही हनुमान चालीसा म्हणू शकता. आता एक सेवा करताना एकही दिवस स्किप होऊ देऊ नका, वेळ सुद्धा स्किप होऊ देऊ नका. मग तुम्ही सेवेला बसणार आहात तर स्वच्छ कपडे, धुतलेले स्वच्छ कपडे घालून या सेवेला बसायचं आहे. आणि बघा, तुमची पूर्ण सेवा होईपर्यंत दिवा प्रज्वलित राहील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तुम्हाला 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणायचा आहे, तर त्याच्या अगोदर एक माळ आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. कारण हनुमानजींना काय प्रिय आहे, तर श्रीरामांची सेवा, भगवान श्रीरामांची भक्ती प्रिय आहे. त्यानंतर 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणायचा आहे. आणि जेव्हा तुमचे हनुमान चालीसा म्हणून होईल त्यावेळेस जे आपलं आसन असतं ते कोणाला प्रणाम करायचा आहे, हनुमानजींना नमस्कार करायचा आहे. संकल्प सुद्धा आपल्याला करायचा आहे. पहिल्या दिवशी संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे. संकल्प करताना बघा, आपल्याला मी 11 दिवस 11 वेळेस हनुमान चालीसाचं पठण करणार आहे. माझ्याकडून तुमची जी इच्छा आहे ते तुम्ही सांगा आणि निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येकाकडून ही सेवा पूर्ण होत नाही. तर असं का होतं, तर संकल्पयुक्त सेवा करतोय तर याचे काही नियम आणि अटी आहेत. तर बघा, पहिला नियम आपल्याला कडकडीत मांसाहार हा वर्ज्य आहे. दुसरा नियम, कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्यानंतर परान्न वर्ज्य करायचं आहे. आपण जेव्हा समाजामध्ये आता वावरतोय, आपली सेवा झाली, तर दिवसभरामध्ये आपल्याला रागराग करायचा नाहीये, कोणावर ओरडायचं नाहीये. अगदी आपलं मन स्थिर ठेवायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे. हनुमानजींचा स्वभाव जसा आहे त्या स्वभावातले गुण आपल्यामध्ये उतरले पाहिजेत. मोस्टली या काळामध्ये लोकांशी बोलणं टाळा, म्हणजे त्यामुळे वादविवाद वगैरे होणार नाहीत. तर समजा आपल्याकडून कुठल्या तरी गोष्टींचं चुकून उल्लंघन झालं तेव्हाच हनुमानजी आपली सेवा थांबवतात. म्हणजे जसं बघा, आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून ही सेवा करत असलो तर आपल्याला तिथे जागच येणार नाही, किंवा काहीतरी आपल्या सेवेमध्ये अडचणी येणार की ज्यामुळे आपण ती सेवाच करू शकणार नाही. अशा अडचणी येऊन आपला जो संकल्प असतो तो पूर्ण होत नाही. बघा, म्हणजे आता एकही दिवस स्किप झाला तर आपल्याला परत स्टार्टिंगपासून स्टार्ट करावं लागेल. तुम्ही जर मनापासून ठरवलं की मला ही सेवा करायचीच आहे, नक्कीच तुमच्याकडून पूर्ण होईल आणि हनुमानजी ते नक्कीच तुमच्याकडून पूर्ण करून घेतील. देव हा भक्तीचा भुकेलेला आहे, त्यामुळे तुम्ही किती मनापासून सेवा करताय, किती मनापासून श्रद्धा करताय याला महत्त्व आहे. आणि हनुमान चालीसा वाचन करताना फक्त उगी मला 11 वेळेस वाचायचा म्हणून उगी कसं तरी पटपट वाचताय असं करू नका. तर त्याच्यामध्ये एकूण 40 ओव्या आहेत. तर प्रत्येक ओवीची फलश्रुती ही वेगळी आहे. त्यामुळे ते प्रत्येक ओवी वाचताना मनापासून वाचा, मन विचलित होऊ देऊ नका. नक्कीच तुमच्याकडून हनुमानजी ही सेवा पूर्ण करून घेतील आणि तुम्हाला याचा खूप छान अनुभव येईल. बघा, तुम्ही जर सेवा केलात तर खरं सांगते तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंच दुःख राहणार नाही. म्हणजे हे कायम तुमच्या सोबत राहतील. त्यांचा कृपाशीर्वाद हा कायम तुमच्या सोबत राहील. ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडीशी जरी महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, सेवा करत राहा. धन्यवाद.